नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 2025 मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी अतिसंभाव्य प्रश्नांचा भाग 33 पाहणार आहे, ज्यामध्ये आपण सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण आणि चालू घडामोडी यावरील प्रश्नांचा स्पष्टीकरणासह सराव करणार आहे. त्यामुळे जर तुम्ही 2025 मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी तयारी करताय तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा. त्याचबरोबर या व्हिडिओमधील जे प्रश्न असतील ते आधी झालेले म्हणजेच PYQवर आधारित असतील. त्यामुळे जर तुम्हाला याची उत्तरे येत नसतील तर तुम्हाला आणखी अभ्यासाची गरज आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर पाहूयात मागच्या व्हिडिओमधील सराव प्रश्नाचं उत्तर. प्रश्न होता, शब्दांच्या अविकारी जाती किती आहेत? या ठिकाणी पाहायचं आहे, शब्दांच्या एकूण जाती किती? 8. कोणत्या कोणत्या? नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवलप्रयोगी अव्यय अशा एकूण 8 जाती आहेत. तर मित्रांनो, त्यापैकी 4 जाती अशा आहेत ज्यांच्या रूपामध्ये बदल होतो, त्यांना काय म्हणतो आपण? विकारी जाती. आणि 4 जाती अशा आहेत ज्यांच्या रूपामध्ये बदल होत नाही, त्यांना म्हणतो आपण अविकारी जाती. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? शब्दांच्या अविकारी जाती किती? 4, म्हणजे पर्याय 2 हे आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला याबद्दलची पूर्ण माहिती हवी असेल, विकारी जाती कोणत्या, अविकारी कोणत्या आणि कशा ओळखायच्या, तर त्यासाठी आपली A to Z मराठी व्याकरण ही सिरीज पहा. त्या सिरीजमध्ये आपण मराठी व्याकरणाचा प्रत्येक टॉपिक प्रश्नोत्तराच्या माध्यमातून क्लिअर केलेला आहे. त्यामुळे जर तुम्ही कोणत्याही परीक्षेसाठी तयारी करताय तर त्या परीक्षेच्या अनुषंगानं मराठी व्याकरणाचा संपूर्ण सराव करण्यासाठी A to Z मराठी व्याकरण सिरीज नक्की पहा. तर मित्रांनो, आता पाहूयात कोणी कोणी या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलेलं होतं. तर शुभम हारुगडे, सुपरकार सँडी, अश्रोबा पाचपोळे, गणेश मोढावे, अपकमिंग सक्सेस, राहुल मच्छे, करण सदावर्ते, दुर्गेश कोरे, काजल उपरे, दीक्षा भोळे, प्राऊड आय एम इंडियन, पवन वाईकर आणि योगेश घोडके या सर्वांनी या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. सर्वांचं अभिनंदन. आता मित्रांनो, सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना. पहिला प्रश्न आहे, मेंदूचा कोणता भाग हृदयाचे ठोके, रक्तप्रवाह, श्वासोच्छवास या क्रियांचे नियंत्रण करतो? आता या ठिकाणी पाहायचं आहे, हृदयाचे ठोके, रक्तप्रवाह आणि श्वासोच्छवास कोणत्या अंगकामधून कार्यरत असतो? तर पोन्स, सेरेबेलम आणि मेडुला ऑब्लांगाटा. आणि मित्रांनो, हे तिन्ही अवयव आहेत ते मेंदूच्या पाठीमागच्या भागामध्ये म्हणजेच मस्तिष्क पुच्छामध्ये असतात. म्हणजे आपलं उत्तर काय असणार या ठिकाणी? पर्याय 3 मस्तिष्क पुच्छ हा हृदयाचे ठोके, रक्तप्रवाह आणि श्वासोच्छवास यांना नियंत्रण करण्यासाठी कार्यरत असतो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 2, सजीवांना मोनेरा, प्रोटिस्टा, वनस्पती व प्राणी या 4 सृष्टीत विभाजन करणारे शास्त्रज्ञ कोण? या ठिकाणी पहा, सजीवांचं 4 सृष्टीमध्ये वर्गीकरण केलं होतं हर्बर्ट F. कोपलँड यांनी. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 3 कोपलँड. तर या ठिकाणी जी पंचसृष्टी पद्धत होती, 5 सृष्टीमध्ये विभाजन केलं होतं, ते कोणी केलं होतं? रॉबर्ट व्हिटाकर यांनी. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 3, इलेक्ट्रॉनचे वस्तुमान हायड्रोजन अणूच्या वस्तुमानाच्या तुलनेत टिंबटिंब असते. आता आपल्याला काय माहिती आहे? जो हायड्रोजन असतो त्याच्या अणूमध्ये फक्त 1 इलेक्ट्रॉन असतो. ठीक आहे, 1 इलेक्ट्रॉन असतो. तर हा जो इलेक्ट्रॉन असतो तो हायड्रोजनपेक्षा 1837 पटींनी लहान असतो. म्हणजेच काय? जवळजवळ 1800 पटींनी कमी असतो. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. आणि जर हायड्रोजनबद्दल विचारलं तर हायड्रोजन हा इलेक्ट्रॉनपेक्षा 1800 पटींनी जास्त असतो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 4, कांस्य हे संमिश्र कशापासून बनवतात? मित्रांनो, कांस्य हे संमिश्र आहे ते तांबे आणि कथिल यापासून बनतं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. प्रश्न क्रमांक 5, प्रकाशाचा वेग किती असतो? मित्रांनो, प्रकाशाचा वेग 3 लाख किलोमीटर प्रति सेकंद म्हणजेच 3 × 10⁸ किलोमीटर पर सेकंद इतका असतो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 6,
टिंबटिंब प्रकारच्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने समाजाच्या म्हणजेच शासनाच्या मालकीचे असतात। या ठिकाणी पहा 3 प्रकारची अर्थव्यवस्था असू शकते, एक समाजवादी, दुसरी भांडवलशाही आणि तिसरी मिश्र। काय होतं याच्यामध्ये, तर समाजवादीमध्ये जी साधने असतात ती सरकारच्या मालकीची असतात, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, पर्याय 2। त्यासोबतच जी भांडवलशाही असते त्याच्यामध्ये साधने असतात ती खाजगी मालकीची असतात, आणि तिसरी असते मिश्र अर्थव्यवस्था। त्याच्यामध्ये काय होतं, तर साधने ही खाजगी मालकीची असतात परंतु त्याच्यावर सरकारचं बंधन असतं, नियंत्रण असतं। ठीक आहे, पुढे पाहूयात। प्रश्न क्रमांक 7, अणुऊर्जेवर चालणारी भारताची पहिली अणुभट्टी कोणती? या ठिकाणी पहा, भारताची पहिली अणुभट्टी होती अप्सरा, म्हणजेच भारताचा पहिला न्यूक्लिअर रिएक्टर होता अप्सरा। पर्याय 4 आपलं उत्तर आहे। तर मित्रांनो, ही कधी स्थापित करण्यात आली होती? अप्सरा ही अणुभट्टी आहे ती 1957 ला स्थापित करण्यात आली होती, आणि सध्या भारतामध्ये 22 अणुभट्ट्या आहेत। ठीक आहे, पुढे पहा प्रश्न क्रमांक 8, ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला कर्णम मल्लेश्वरी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? मित्रांनो, 2000च्या ऑलिम्पिकमध्ये कर्णम मल्लेश्वरी यांनी वेटलिफ्टिंग या प्रकारामध्ये भारताला पदक मिळवून दिलं होतं, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, पर्याय 2 वेटलिफ्टिंग। त्यासोबतच मित्रांनो, कर्णम मल्लेश्वरी ह्या कोणत्या राज्याच्या आहेत? आंध्र प्रदेश या राज्याच्या आहेत। ठीक आहे, प्रश्न क्रमांक 9, इंग्लंडमधील ग्रीनिच येथे स्थानिक वेळेनुसार संध्याकाळचे 5 वाजले असतील तर त्याच वेळी भारतात कोणती वेळ असेल? त्या ठिकाणी पहा, आपला टाइम झोन कोणता आहे, +5:30, म्हणजेच भारतामध्ये जी वेळ आहे ती ग्रीनिचपेक्षा 5.5 तास पुढे आहे, म्हणजेच इथून पुढे 5 तास म्हणजे किती होईल, 10:30 तास रात्रीचे किंवा 10:30 वाजता रात्रीचे, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, पर्याय 3। ठीक आहे, प्रश्न क्रमांक 10, 1857चे स्वातंत्र्य समर हे पुस्तक कोणी लिहिले? आता या ठिकाणी पाहायचं आहे, 1857चं स्वातंत्र्य समर हे पुस्तक लिहिलेलं आहे विनायक दामोदर सावरकर यांनी, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4। तर मित्रांनो, हे पहिले व्यक्ती होते ज्यांनी 1857च्या उठावाला भारताचं पहिलं स्वातंत्र्य युद्ध असं म्हटलं। ठीक आहे, प्रश्न क्रमांक 11, महाबळेश्वर जवळील भिलार हे गाव टिंबटिंब गाव म्हणून प्रसिद्ध आहे। मित्रांनो, भिलार हे महाराष्ट्रातील पहिलं पुस्तकांचं गाव आहे किंवा भारतातील पहिलं पुस्तकांचं गाव आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1। त्यासोबतच आपल्या सर्वांना काय पाहायचं आहे, भारतातील आणि महाराष्ट्रातील पुस्तकांची गावं, मधांची गावं, फुलपाखरांची गावं यांची माहिती घेऊन ठेवायची आहे, नावांची यादी पाठच करून ठेवायची। प्रश्न क्रमांक 12, लोकशाहीचा गाभा म्हणजे? आता या ठिकाणी पहा, लोकशाही म्हणजे काय, लोकांनी, लोकांसाठी, लोकांकडून चालवलेलं सरकार, त्याला काय म्हणायचं, लोकशाही। तर मित्रांनो, लोकशाहीमध्ये काय झालं, पूर्वी राजेशाही होती, त्यावेळी काय असायचं, सत्ता एकाच्या हातात असायची, परंतु लोकशाहीमध्ये काय झालं, सत्ता ही वाटली गेली, विकेंद्रित झाली, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, लोकशाहीचा गाभा कोणता, सत्तेचे विकेंद्रीकरण, पर्याय 2। ठीक आहे, प्रश्न क्रमांक 13, मुंबई येथे देवदासी प्रथेविरुद्ध टिंबटिंब यांनी परिषद भरवली। मित्रांनो, मुंबई येथे मुरळी प्रथा, जेजुरी येथील मुरळी प्रथा आणि इतर देवदासी प्रथेविरुद्ध महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी परिषद भरवली होती, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3। ठीक आहे, प्रश्न क्रमांक 14, भारतामध्ये प्रत्यावर्ती विद्युतधारेची वारंवारता टिंबटिंब इतकी आहे। आता या ठिकाणी पहा, प्रत्यावर्ती विद्युतधारा म्हणजे काय, तर AC करंट। भारतामध्ये जी विद्युतधारा असते त्या विद्युतधारेची जी वारंवारता असते ती किती असते, तर 50 हर्ट्झ, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, पर्याय 1। म्हणजेच काय, तर हा जो करंट आहे, हा जो विद्युत प्रवाह आहे तो सेकंदाला 50 वेळा वळतो किंवा आपली दिशा बदलतो। ठीक आहे, प्रश्न क्रमांक 15, काँग्रेसने 1948 साली भाषावार प्रंतरचनेकरता JVP समिती नेमली होती, खालीलपैकी कोण त्याचे सदस्य नव्हते? या ठिकाणी पहा, JVP म्हणजे काय, जे म्हणजे जवाहरलाल नेहरू, व्ही म्हणजे वल्लभभाई पटेल आणि पी म्हणजे पट्टाभी सीतारामय्या, मग राहिलं कोण, SM जोशी, म्हणजे आपलं उत्तर काय, पर्याय 4 SM जोशी हे JVP समितीचे सदस्य नव्हते।
प्रश्न क्रमांक 16. उन्हाळ्यात रस्त्यावर होणारा मृगजळाचा आभास खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा परिणाम आहे? या ठिकाणी पहा, आपण उन्हाळ्यात जात असतो तेव्हा काय होतं, तर हवेमध्ये काही पाणी असल्यासारखं जाणवतं. ते का जाणवतं, तर कारण त्या ठिकाणी प्रकाशाचं अपवर्तन होत असतं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. रस्त्यावरील मृगजळ म्हणजेच काय, प्रकाशाचे अपवर्तन. प्रश्न क्रमांक 17. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील प्रधानपद यांची चुकीची जोडी ओळखा. मित्रांनो, याची यादी आपण टेलिग्रामवर ऑलरेडी दिलेली आहे. टेलिग्राम चॅनल जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तर या ठिकाणी पहा, मोर त्र्यंबक पिंगळे प्रधान होते, पेशवा होते, बरोबर. हंबीरराव मोहिते सरसेनापती होते, हे देखील बरोबर. अनाजी दत्तो सचिव होते, हे देखील बरोबर. ठीक आहे, मग राहिलं काय, निराजीरावजी कोण होते? निराजीरावजी हे न्यायाधीश होते. म्हणजे या ठिकाणी चौथी जोडी चुकीची आहे, पर्याय 4. निराजीरावजी न्यायाधीश. आणि सुमंत कोण होते? मग सुमंत होते रामचंद्र त्र्यंबक डबीर. लक्षात ठेवायचं, डबीर म्हटलं की सुमंत, हे चुकलेलं आहे. ठीक आहे या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 18. जागतिक संकेतानुसार पृथ्वीवरील तारीख व वारातील बदल कोणत्या रेखावृत्तावर होतो? या ठिकाणी पाहायचं आहे, पृथ्वीवर एकूण 360 रेखावृत्त आहेत. ठीक आहे, 360 उभ्या रेषा आहेत. ठीक आहे, तर यापैकी जी मधली रेषा आहे 180 अंश रेखावृत्त, त्या ठिकाणी काय होतं, तर त्याच्या पूर्वेकडे एक तारीख असते, तर पश्चिमेकडे दुसरीच तारीख असते. म्हणून याला काय म्हणतो आपण, आंतरराष्ट्रीय वार रेषा असं म्हणतो. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, आंतरराष्ट्रीय वार रेषा कुठे आहे, तर 180 अंश रेखावृत्तावर, म्हणजे पर्याय 4. प्रश्न क्रमांक 19. वनस्पतीच्या फुलातील टिंबटिंब घटक दलांना पाकळ्या म्हणतात. या ठिकाणी पहा, फुलामध्ये ज्या पाकळ्या असतात त्यांना काय म्हणायचं, त्यांना म्हणायचं दलपुंज, म्हणजे पर्याय 4 आपलं उत्तर आहे. त्यासोबतच फुलाचा जो देठ असतो त्या ठिकाणी जो पानासारखा भाग असतो त्याला काय म्हणायचं, त्याला म्हणायचं निदलपुंज. ठीक आहे, फुलामध्ये जो पुरुष अवयव असतो त्याला काय म्हणायचं, पुमंग. आणि जो स्त्री अवयव असतो त्याला काय म्हणायचं, स्त्री केसर किंवा जायांग. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 20. खालीलपैकी कोणता प्राणी उभयलिंगी नाही याचा पर्याय निवडा. या ठिकाणी पहा, पट्टकृमी उभयलिंगी, प्लॅनेरिया उभयलिंगी, लिव्हर फ्लूक उभयलिंगी. परंतु गोलकृमी काय आहे, एकाच लिंगाचा असतो. याच्यामध्ये भिन्न लिंग असतात. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2, गोलकृमी हा उभयलिंगी नाही. आता या ठिकाणी आपण महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव ऑलरेडी करत आहोत. त्यासोबतच जर तुम्हाला पोलीस भरती, तलाठी भरती या परीक्षांसाठी दररोज 100 प्रश्नांची क्विज सोडवायची आहे, तर त्यासाठी काय करायला लागेल, तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला लागेल. कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर दररोज सरावासाठी 100 प्रश्न देत आहोत. त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की जास्तीत जास्त सराव करावा, तर तुम्ही देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचचं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. आपल्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यासोबतच आपलं चॅनल जॉईन करण्याचा आणखी एक फायदा होणार आहे की आपल्याला सराव प्रश्नांसोबतच दररोज महत्त्वाच्या अपडेट्स आणि चालू घडामोडी यांचा देखील सराव करता येणार आहे. त्यामुळे जर तुम्ही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहात तर आपलं चॅनल नक्की जॉईन करा. चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. लिंक जर ओपन होत नसेल तर दिलेल्या नंबरवर जॉईन असा मेसेज पाठवा. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 21. राष्ट्रीय पेशी संशोधन संस्था खालीलपैकी कोठे आहे? या ठिकाणी पहा, 1986ला पुणे या ठिकाणी राष्ट्रीय पेशी संशोधन संस्थेची स्थापना करण्यात आली होती. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3, पुणे. राष्ट्रीय पेशी संशोधन संस्था म्हणजेच नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स कुठे आहे? पुणे या ठिकाणी. स्थापना कधी? 1986. प्रश्न क्रमांक 22. भारताचे सध्याचे नवनियुक्त लष्कर प्रमुख कोण आहेत? मित्रांनो, आपल्याला लष्कर प्रमुख, CDS, त्यासोबतच हवाई दल प्रमुख आणि नौदल प्रमुख यांची यादी पाठ असली पाहिजे, कारण त्यांच्यावर वारंवार प्रश्न येतातच. तर मित्रांनो, सध्या लष्कर प्रमुख कोण आहेत? जनरल उपेंद्र द्विवेदी. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 23. भारत सरकारच्या सागरमाला उपक्रमाअंतर्गत
वाढवण बंदरावर एक मेगा पोर्ट बांधण्याची योजना आहे. सदरचे वाढवण बंदर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? या ठिकाणी पहा, वाढवण बंदर कुठे आहे? वाढवण एक गाव आहे जे पालघर जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. याला खूप मोठ्या प्रमाणात विरोध झाला, परंतु हे पूर्ण होईल अशी खात्री आहे. प्रश्न क्रमांक 24. भारतात नव्याने लागू झालेल्या BNS कायदा 2023 चे पूर्ण रूप खालीलपैकी कोणते? आता या ठिकाणी पहा, भारतामध्ये 1 जुलै 2024 पासून 3 नवे कायदे लागू झाले. कोणते कोणते? पहिला भारतीय न्याय संहिता, दुसरा भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि तिसरा भारतीय साक्ष अधिनियम. म्हणजे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, BNS म्हणजे काय? भारतीय न्याय संहिता. पर्याय 2. मित्रांनो, या कायद्यानं भारतीय दंड संहिता 1860 या कायद्याची जागा घेतलेली आहे. ठीक आहे. इतरांची माहिती आपण ऑलरेडी इतर व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे, ते व्हिडिओ पाहून घ्या. प्रश्न क्रमांक 25. EVMचा फुल फॉर्म काय आहे? मित्रांनो, सर्व फुल फॉर्म आपल्याला पाठ ठेवायचे आहेत. ICT रिलेटेड म्हणजे कॉम्प्युटरशी रिलेटेड जे काही फुल फॉर्म असतील ते सर्व आपल्याला पाठ करून ठेवायचे आहेत. या ठिकाणी पहा, EVM म्हणजे काय? EVM म्हणजे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन. पर्याय 4. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 26. झटकन, पटकन, पटपट, टपटप हे कोणत्या प्रकारच्या क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार आहेत? या ठिकाणी पाहायचं आहे, झटकन, पटकन, पटपट, टपटप याच्यामधून काय बोध होतोय? याच्यामधून कशाचा बोध होतोय? तर ध्वनीचा बोध होतोय. म्हणून याला काय म्हणायचं? अनुकरणदर्शक क्रियाविशेषण अव्यय. पर्याय 1. ज्याच्यामधून ध्वनीचा बोध होतो त्याला काय म्हणायचं? अनुकरणदर्शक. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 27. तो शाळेत पायी गेला या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा कारकार्थ कोणता? या ठिकाणी पहा, शाळेत या ठिकाणी शाळा या शब्दाला त हा विभक्ती प्रत्यय जोडला गेलेला आहे. आणि मित्रांनो, त हा विभक्ती प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? सप्तमीचा आहे. आणि सप्तमीचा कारकार्थ कोणता? अधिकरण. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. त्यासोबतच या ठिकाणी पहा, पायी हा शब्द आहे. यामध्ये पायी या शब्दाला ई हा प्रत्यय जोडला गेला आणि ई कुठे आहे? ई आहे तृतीयमध्ये. आणि तृतीयचा कारकार्थ कोणता असतो? करण. म्हणजे पायीमध्ये काय झाला असता? करण झाला असता. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 28. दीनानाथ खिसे कापू पहारेकरी ही कोणत्या समासाची उदाहरणे आहेत? या ठिकाणी पहा, दीनानाथ खिसे कापू पहारेकरी यांचा जेव्हा विग्रह होतो तेव्हा त्याच्यामधील विभक्तीचा लोप होत नाही. म्हणून यांना काय म्हणायचं? अलुक तत्पुरुष समास. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 29. अनारसा, किडूक मिडूक, गदारोळ हे शब्द कोणत्या भाषेतून आलेले आहेत? मित्रांनो, या ठिकाणी पहा, अनारसा, किडूक मिडूक, गदारोळ हे शब्द आहेत ते तेलुगू भाषेतून मराठीमध्ये येऊन रूढ झालेले आहेत. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. त्यासोबतच आपल्याला तमिळ, गुजराती, कानडी, फारसी या भाषांमधील शब्द देखील आपल्या टेलिग्रामवर पाहायला मिळतील. टेलिग्राम चॅनल जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि जॉईन करता येत नसेल तर काय करायचं? ॲडमिनला जॉईन असा मेसेज पाठवायचा. प्रश्न क्रमांक 30. वा काय अक्षर आहे त्याचे या उद्गारार्थी वाक्याचा अर्थ अधिक अचूकपणे सांगणाऱ्या विधानार्थी वाक्याचा पर्याय निवडा. या ठिकाणी पाहायचं आहे, वा काय अक्षर आहे त्याचे. याच्यामध्ये काय दिसतंय? तर प्रशंसा केली जात आहे. म्हणजे काय होणार आहे? त्याचं अक्षर काय असणार आहे? सुंदर असणार आहे. म्हणजे आपण काय म्हणूया? त्याचे अक्षर अतिशय सुंदर आहे. म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 31. पुढील उदाहरणातील शब्दशक्ती ओळखा. प्रवीण, कुशल, वज्र. या ठिकाणी पहा काय होतंय? प्रवीण, कुशल, वज्र यांचा हे एक नावं देखील आहेत आणि यांचा सुसंगत असा योग्य अर्थ आपण घेऊ शकतो. प्रवीण म्हणजे तरबेज, कुशल म्हणजे तरबेज आणि वज्र म्हणजे कठीण. या अर्थानं आपण या तिन्ही शब्दांचा अर्थ घेऊ शकतो. म्हणजेच काय? तर जेव्हा आपण शब्दाचा आहे असा अर्थ घेतो तेव्हा कोणती शक्ती असते? अभिधा. सुसंगत असा अर्थ घेतो तेव्हा कोणती शक्ती असते? लक्षणा. आणि व्यंगात्मक अर्थ घेतो तेव्हा कोणती शक्ती असते? व्यंजना. म्हणजे या ठिकाणी कोणती असणार आहे? लक्षणा असणार आहे. कोणती लक्षणा असेल? निरूढा लक्षणा. पर्याय 2. पूर्ण माहिती हवी असेल तर काय करायचं? A to Z मराठी व्याकरण सिरीजमध्ये शब्दशक्ती हा टॉपिक पाहायचा. प्रश्न क्रमांक 32. एखादा मुद्दा अपूर्ण असताना मध्येच तोडायचा असेल तर पुढीलपैकी कोणते विरामचिन्ह वापरतात? आता या ठिकाणी पहा, जर मी म्हणतोय की उद्या मी गावाला जाणार आहे पण पुढे काय?
टिंब 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 टिंब, याला काय म्हणायचं? या टिंब टिंबना लोपचिन्ह. म्हणजेच एखादा मुद्दा अपूर्ण असताना मध्येच तोडायचा असेल तर लोपचिन्ह वापरतात. पर्याय 2. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 33. दुहेरी अवतरण चिन्ह या विरामचिन्हाचा वापर लेखनात कधी करतात? या ठिकाणी पहा, दुहेरी अवतरण चिन्ह कधी वापरतात? समजा अक्षय काहीतरी म्हणालाय आणि त्याच्या तोंडचे शब्द मी आहे असे सांगणार आहे, त्यावेळी काय करणार? अक्षय म्हणाला की स्वल्पविराम आणि पुढे दुहेरी अवतरण चिन्हामध्ये त्याने सांगितलेली गोष्ट. म्हणजे या ठिकाणी काय करायचं? तर बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द आहे असे दाखवण्यासाठी दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर करायचा. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. प्रश्न क्रमांक 34. वाघाच्या डरकाळीने सारे जंगल दणाणून गेले. अचूक विधेय ओळखा. या ठिकाणी पहा, विधेय म्हणजे काय असतं? विधेय म्हणजे वाक्यातील क्रियापद. मग या ठिकाणी पहा, दणाणून गेले हे काय झालं? वाक्यातील क्रियापद आहे, म्हणजेच विधेय आहे. म्हणजे पर्याय 4. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 35. उद्योगी शिस्तप्रिय म्हणून कीटक वर्गात टिंबटिंबचे नाव सर्वप्रथम घेतले जाते. अचूक समानार्थी शब्द निवडा. या ठिकाणी पहा, उद्योगी शिस्तप्रिय कीटक कोणता? मुंगी. आणि मुंगीला समानार्थी शब्द कोणता? पिपिलिका. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. भ्रमर म्हणजे भुंगा, विहंग आणि खग म्हणजे पक्षी. प्रश्न क्रमांक 36. विजिगीषू अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा. या ठिकाणी पहा, विजिगीषू म्हणजे काय? ज्याला जिंकण्याची इच्छा आहे असा किंवा जो जिंकण्याची इच्छा बाळगतो असा. म्हणजे आपलं उत्तर काय? विजिगीषू म्हणजे पर्याय 4, जिंकण्याची इच्छा करणारा. प्रश्न क्रमांक 37. चुकीचा अर्थ असलेली अलंकारिक जोडी ओळखा. या ठिकाणी पहा, पिंडावरचा विंचू म्हणजेच थोरांच्या आश्रयास असलेली दृष्ट व्यक्ती. बरोबर. पाप्याचे पितर म्हणजे अत्यंत पापी व्यक्ती. चुकलेला आहे. पाप्याचे पितर म्हणजे काय? अत्यंत हडकोळी व्यक्ती, अत्यंत कृश व्यक्ती. म्हणजे या ठिकाणी काय झालं? दुसरी जोडी चुकीची आहे. म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. पडत मूर्ख, शिकलेली पण मूर्ख व्यक्ती. बरोबर. नरसिंह उग्र व पराक्रमी व्यक्ती, हे देखील बरोबर. चुकलं काय मग? पाप्याचे पितर म्हणजे काय असतं? अत्यंत हडकुळा काटकुळा व्यक्ती. प्रश्न क्रमांक 38. ज्ञानामृत, अंतःकरण, उद्दिष्ट, हृदयंगम, सहस्त्राक्ष, श्रवणेंद्रिय, शृंगार, नैऋत्य, ऱ्हस्व या शब्दांमध्ये एकूण किती जोडाक्षरे आलेली आहेत? मित्रांनो, वरील सर्व शब्दांमध्ये मिळून 10 जोडाक्षरे आहेत. म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. वाचून घ्या, पाहून घ्या. प्रश्न क्रमांक 39. पहिल्या 5 वर्गातील कोणत्याही व्यंजनापुढे अनुनासिक व्यंजन आले तर पहिल्या व्यंजनाबद्दल त्याच गटातील अनुनासिक येते. या नियमात बसणारा जोडशब्द ओळखा. या ठिकाणी पहा, आपण अनुनासिक संधी पाहिली. त्याच्यामध्ये काय होतं? समजा त पुढे कोणतंही अनुनासिक आलं, न आलं तर काय होणार? तचं रूपांतर तच्या गटातील अनुनासिकामध्ये होणार, म्हणजे न मध्ये होणार. याला काय म्हणणार? अनुनासिक संधी. मग या ठिकाणी काय झालं पहा, जगन्नाथमध्ये जगत अधिक नाथ म्हणजे काय? त अधिक न. त पुढे न आले काय झालं? तचं रूपांतर देखील न मध्ये झालं. म्हणजे काय होणार? न अधिक न, न डबल न होणार. म्हणजे या ठिकाणी जगन्नाथमध्ये काय होतंय? वरील नियम फॉलो होतोय. म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. वाक्पतीमध्ये काय होतंय? तर ग पुढे प आलं, म्हणजेच मृदू व्यंजनापुढे कठोर व्यंजन आलं तर काय होणार? मृदू व्यंजनाचं रूपांतर त्याच्या गटातील पहिल्या व्यंजनामध्ये होणार. म्हणजे काय होतं? प्रथम व्यंजन संधी. ठीक आहे. पुनर्जन्ममध्ये काय होतंय? विसर्ग संधी होते. आणि मन्वंतरमध्ये काय होतंय? मनू उ अधिक अ काय होणार आहे? व होणार आहे. ठीक आहे. याला काय म्हणायचं आपण? ऊच जर व झालं तर काय म्हणणार आपण याला? यनादेश संधी. ठीक आहे. थांबा आणि स्किप न करता पूर्ण माहिती व्यवस्थित पहा. जर तुम्ही 2025 मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी तयारी करत आहात आणि त्यासाठी तुम्हाला महत्त्वाचे प्रश्न आणि महत्त्वाच्या प्रश्नपत्रिकांचा सराव करायचा आहे, तर तुमच्यासाठीच ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच घेऊन आलेला आहे. 25 रुपयांमध्ये 10 प्रश्नपत्रिकांचा संच, ज्यामध्ये तुम्हाला 10 प्रश्नपत्रिका फक्त 25 रुपयांना मिळणार आहेत. आणि त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं संपूर्ण डिटेलमध्ये स्पष्टीकरण मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव करायचा आहे आणि चांगले गुण मिळवायचे आहेत तर तुम्ही
हा संच नक्की विकत घ्या। जर तुम्हाला हा संच कसा आहे हे पाहायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी एक डेमो प्रश्नपत्रिका फ्रीमध्ये दिली जाईल। त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या कॉन्टॅक्ट देहाधिकारी या लिंकवरून टेलिग्रामवर आपल्या ॲडमिनला डेमो असा मेसेज पाठवायचा आहे। त्यानंतर ॲडमिन तुम्हाला एक डेमो प्रश्नपत्रिका फ्रीमध्ये देईल। ती प्रश्नपत्रिका पहा, सोडवा आणि आवडल्यास तुम्ही हा संच विकत घेऊ शकता। प्रश्न क्रमांक 40, प्रधानत्वसूचक उभयान्वी अव्ययाचा पुढीलपैकी कोणता प्रकार नाही? या ठिकाणी पाहायचं आहे, उभयान्वी अव्ययाचे मुख्य 2 प्रकार असतात। कोणते कोणते? तर प्रधानत्वसूचक उभयान्वी अव्यय आणि दुसरा गौणत्वसूचक उभयान्वी अव्यय, आणि या दोन्हीचे प्रत्येकी 4-4 प्रकार पडतात। ठीक आहे, प्रधानत्वसूचकचे 4 आणि गौणत्वसूचकचे 4। ठीक आहे, आता या ठिकाणी पहा, प्रधानत्वसूचकचे 4 कोणते कोणते आहेत? तर समुच्चयबोधक, विकल्पबोधक, परिणामबोधक आणि न्यूनत्वबोधक। ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी 1, 2 आणि 4 काय आहेत? प्रधानत्वसूचक आहेत। ठीक आहे, म्हणजे पर्यायी 3 आपलं उत्तर आहे। कारणबोधक हा प्रधानत्वसूचक उभयान्वी अव्ययाचा प्रकार नाही। त्यासोबतच पहा, गौणत्वसूचक उभयान्वी अव्ययाचे प्रकार कोणते कोणते? पहिला स्वरूपबोधक, दुसरा कारणबोधक, तिसरा संकेतबोधक आणि चौथा उद्देशबोधक। ठीक आहे, प्रश्न क्रमांक 41, जेवताना कधी बोलू नये या वाक्यातील कृदंत ओळखा। या ठिकाणी पहा, कृदंत म्हणजे काय असतं? तर धातूला लागून येणारा असा शब्द जो वाक्यातील अपुरी क्रिया दाखवतो त्याला काय म्हणायचं? कृदंत म्हणायचं। मग या ठिकाणी पहा, जेव या धातूला ताना हा शब्द जोडून येतो त्याला काय म्हणणार आपण? कृदंत, म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 42, शाखामृग या झाडावरून त्या झाडावर उड्या मारतो या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे विरुद्ध लिंगी नाम ओळखा। या ठिकाणी पहा, शाखामृग म्हणजे काय? माकड किंवा वानर। त्याला विरुद्ध लिंगी काय असणार आहे? वानरी किंवा माकडीन। ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 1 वानरी। प्रश्न क्रमांक 43, मावशीने 2 तोळे सोने खरेदी केले या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा। या ठिकाणी पहा, मावशी या शब्दाला ने हा विभक्तीचा प्रत्यय जोडला गेलाय आणि ने हा कोणत्या विभक्तीचा असतो? तृतीयेचा, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1। त्यासोबतच प्रथमाला प्रत्यय नसतात, द्वितीयेला सला ते सलनाते, तृतीयेला नेयशी निही इशी, चतुर्थीला सला ते सलनाते, पंचमीला ओन होन, षष्टीला चाचीचे चेचाची आणि सप्तमीला त इया हे प्रत्यय असतात। त्यासोबतच संबोधनला नो हा प्रत्यय असतो। पाठ ठेवायचे त्या गोष्टी। ठीक आहे, प्रश्न क्रमांक 44, उपमान म्हणजे टिंबटिंब। या ठिकाणी पहा, उपमेय म्हणजे काय? ज्याची तुलना करायची आहे ते, आणि उपमान म्हणजे काय? ज्याच्याशी तुलना करायची आहे ते, म्हणजेच ज्याचं साम्य करायचं आहे ते त्याला काय म्हणणार? उपमेय, आणि ज्याच्यासोबत साम्य करायचं त्याला काय म्हणणार? उपमान। म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय? उपमान म्हणजे उपमेयाचे साम्य, पर्याय 2। प्रश्न क्रमांक 45, वसंत तिलका वृत्तामध्ये यती कितव्या अक्षरावर असते? या ठिकाणी पहा, वसंत तिलका हे काय? वृत्त आहे, आणि आपण वृत्तांची पूर्ण माहिती 2 व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे। वृत्तावर आपण 2 व्हिडिओ बनवले A to Z मराठी व्याकरण सिरीजमध्ये। अजूनही पाहिले नसतील तर पाहून घ्या, पूर्ण माहिती दिलेली आहे। तर या ठिकाणी पहा, वसंत तिलका वृत्तामध्ये काय काय असतं? तर याच्या प्रत्येक कडव्यामध्ये 4 चरण असतात, प्रत्येक चरणामध्ये 14 अक्षर असतात, आणि यती हा 8व्या अक्षरावर असतो। म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? वसंत तिलका वृत्तामध्ये यती हा 8व्या अक्षरावर असतो, पर्याय 4। ठीक आहे, प्रश्न क्रमांक 46, बहु असोत सुंदर संपन्न की महा हे गीत कोणी लिहिले? या ठिकाणी पहा, बहु असोत सुंदर संपन्न की महा प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा हे गीत लिहिलेलं आहे श्रीपाद कृष्ण कोल्हटकर। म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 3 श्री कृ कोल्हटकर। प्रश्न क्रमांक 47, वनिता या शब्दाला समानार्थी शब्द कोणता? या ठिकाणी पहा, वनिता म्हणजे काय? तर स्त्री। काय म्हणायचं? वनिता म्हणजे स्त्री, आणि स्त्रीला समानार्थी शब्द कोणते कोणते आहेत? तर महिला, नारी, नार, बाई, बया, अबला, कामिनी, रमणी, ललना। मग या ठिकाणी कोणता आलाय?
कामिनी आलाय. कामिनी म्हणजे स्त्री म्हणजेच वनिता, म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 48, खालील पर्यायातील गटात न बसणारे पद ओळखा. या ठिकाणी पहा, पत्र, पल्लवी, पर्ण. पत्र म्हणजे पान, पर्ण म्हणजे पान आणि पल्लवी म्हणजे नवीन पान किंवा नव्यानं उगवलेलं पान. म्हणजे या ठिकाणी काय झालं, तिन्ही शब्द काय आहेत, पानाशी समानार्थी आहेत. म्हणजे या ठिकाणी पर्यायी 4 यापैकी नाही हे आपलं उत्तर आहे. परंतु जर या ठिकाणी दोन्ही पान आहेत परंतु हे काय आहे, पालवी आहे, तर या ठिकाणी काय होणार, पर्याय 2 उत्तर होणार. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 49, खालीलपैकी धातुसाधित विशेषण कोणते. आता या ठिकाणी पहा, धातुसाधित म्हणजे काय, धातूपासून साधलेलं म्हणजेच धातूपासून बनलेलं असं विशेषण जे धातूपासून बनलेलं असेल त्याला काय म्हणणार, धातुसाधित. मग या ठिकाणी पहा, काळा हे काय झालं, गुणवाचक. 10 संख्यावाचक. सुंदर गुणवाचक. आणि पेटती, पेटती काय झालं, पेट या धातूपासून बनलं म्हणून याला काय म्हणणार, धातुसाधित विशेषण. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. आता शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 50, खालील पर्यायांपैकी चुकीचे स्त्रीलिंगी रूप असलेली जोडी ओळखा. विद्वान विदुषी बरोबर जोडी आहे. भगवान भगवती बरोबर जोडी आहे. बोका भाटी बरोबर जोडी आहे. आणि विधाता विधात्री ही जोडी चुकलेली आहे. का चुकलेली आहे, कारण विधाताचं स्त्रीलिंगी रूप काय असतं, विधात्री, त्री असतं शेवटी. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी पर्याय 4 हे आपलं उत्तर असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे अतिसंभाव्य प्रश्न. हे आपण PYQ मधून पाहिलेले आहेत. जर तुम्हाला याची उत्तर आले असतील तर 1 नंबर. त्यासोबतच आता पाहूयात आजच्या व्हिडिओमधील माहितीच्या आधारे एक सराव प्रश्न. प्रश्न आहे, ऑलिम्पिक पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला कर्णम मल्लेश्वरी कोणत्या राज्याशी संबंधित आहे. याचं उत्तर आपण व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. हरियाणा, आंध्र प्रदेश, झारखंड, पंजाब. जर तुम्हाला याचं उत्तर येत असेल तर व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओमधील प्रश्न आवडले असतील आणि त्यांच्याबद्दलची माहिती समजली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ कसा वाटला याबद्दल व्हिडिओ खाली कमेंट करून सांगा. तसेच आपल्या मित्रांसोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा. आणि याच प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर माहिती लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा. भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र.